नमस्कार. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज कामोठे वसाहतीमधील नागरिकांना भेटणार आहोत. आपण त्यांच्या समस्या या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मागच्या निवडणुकीला तुम्ही मतदान केलं होतं? हो, मतदान झालं होतं. जे उमेदवार इथे निवडून आले त्यांनी आतापर्यंत तुमचं समाधानकारक काम केलेलं आहे? नाही, आमच्या समाजासारखं काम झालेलं नाही. काय काम बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? रस्त्याचं काम बाकी आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. अजून इतर काही वाहतुकीच्या संदर्भात? वाहतुकीचा नियम कुठलंच इथं लागू होत नाही. मग तुम्ही तुमच्या समस्या घेऊन नगरसेवकांकडे याच्यापूर्वी गेला होता का? नगरसेवकापर्यंत भरपूर वखत लोक गेले, तेवढ्या पुरतं हा बोलतात, परत येतच नाही. मग तुमच्या समस्या सोडवण्यासाठी इतर कोणी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी वगैरे कामं केलीत का? विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जरी कामं केली पण ती अशी पुढे येतच नाहीत ना. तरी पण मग तुम्ही म्हणजे समस्या सोडवण्यासाठी कोण योग्य वाटतं तुम्हाला? प्रत्येक जण बोलण्याच्या टायमाला आम्ही समस्या सोडा असं बोलतो, पण नंतर निवडणूक झाल्यानंतर परत आम्हाला 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत. मग ह्या वेळेला कामोठ्यातील मतदार काय निर्णय घेतोय? त्यावेळेला प्रत्येक मतदारांनी निर्णय चांगले घेतलेले आहेत. ज्यांना कुणाला व्यवस्थित आता पहिल्यासारखे गैरवागणुकीची गैरवर्तणुकीची लोक आता पहिल्यासारखी नाही आहेत. सुशिक्षित लोक सगळे झालेले आहेत. आतापर्यंत त्यांना कळून चुकलेला इतिहास. आता याच्यानंतर कुणाला मत द्यायचं हे मतदार राजा ठरवणारच आहे आणि ते दाखवून देणार आहे. आता तरी तुम्हाला सध्या जी प्रामुख्याने भेडसावणारी समस्या आहे ती कोणती समस्या आहे कामोठ्यामध्ये? आता सध्या प्रामुख्याने म्हणजे पाण्याची समस्या जास्त आहे आणि रस्त्याची समस्या जास्त. मालमत्ता करा संदर्भात जरा कामोठ्यात विरोध केला जातो, त्या संदर्भात काय बोला? मालमत्तेच्या सामने साहेब मी तितकंसं नाही त्यांना बोलू शकत. कामोठे वसाहतीत सध्या बरेचसे जे माजी नगरसेवक आहेत, आम्ही कशी कामं केली, काय कामं केली हे माध्यमातून दाखवत आहेत की त्यांनी कशा प्रकारे चांगलं काम केलंय असे रील्स फिरतायत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या रील्स मध्ये सत्यता आहे का? तेवढी कामं केली? त्या रील मध्ये काही सत्यता वाटत नाही. याच्या अगोदर जी कामं लोक करतात, नुसतं दाखवतात, बोलतात, प्रत्यक्षात येऊन ती लोक कामं करत नाहीत. ही कोणती कोणती कामं झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता एक रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे आणि बाकी इतर. त्या दिवशी एक माझ्या सामने लाईट गेली होती, लाईटचं बी माझ्या सामने. त्या प्रभागात सत्ताधाऱ्यांबरोबरच आता इतर उमेदवार देखील इच्छुक आहेत. तुम्हाला काय वाटतं, त्यापैकी कोणी तुम्हाला मदत यापूर्वी केली आहे का? नाही, सत्ताधाऱ्यापेक्षा इतर जे उमेदवार आहेत ना, ते कुठल्याही प्रसंगी आमच्यापर्यंत कसल्याही पद्धतीची मदत घेऊन पोचतात. आता ज्या दिवशी नवीन ताजा एक विषय होता की त्या दिवशी रात्री लाईट गेली होती पूर्णपणे 13 वॉर्डची. तरी पण त्यावेळेला आमच्या सामने अरुण जाधव होते. त्यांनी डायरेक्ट याला फोन केला, BMC वाल्याला, MSC ला, आणि त्यांनी लगेच 5 मिनिटांमध्ये आमच्या सामने लाईट. अरुण जाधव सध्या इथे उमेदवार आहेत का? अरुण जाधव सध्या उमेदवार आहेत, समाजसेवक, चांगलं काम करतायत. कुठल्या पक्षाचे आहे? पक्ष नाही कुठला. तर मी सेक्टर 16 कामोठे प्लॉट नंबर 3 या ठिकाणी राहतो. तिथे नगरसेवक कोण होते तुम्हाला माहिती आहे? एक कारण ते गेल्या वर्षी पॅनल होतं त्याप्रमाणे, कारण हे जी गेल्या वर्षी निवडणूक 2017ला झाली, त्यानंतर कोविडचा कालावधी चालू झाला आणि त्या काळामध्ये तर साधारण 1.5-2 वर्ष कोणी नगरसेवक. आणि ह्या काळामध्ये म्हणजे नगरसेवकांनी ज्याप्रमाणे प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा नागरिकांच्या गाठीबिटी घ्यायला पाहिजे होत्या त्याप्रमाणे झाल्या नाही. त्यामुळे आम्हाला फार बाकीचे 4 पॅनलमध्ये फक्त कुसुम म्हात्रे मॅडम होत्या एवढं फक्त म्हणजे ऑन रेकॉर्ड एवढं माहिती पडलं, पण बाकी नगरसेवक आम्हाला नाव पण नाही माहिती. त्यांच्याशी तुमच्या समस्यांबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता? समस्यांच्या बाबतीत प्रयत्न केला नाही कधी, कारण आम्हाला माहितीच नाही नगरसेवक कोण आहेत किंवा त्यांनी कधी व्हिजिट स्वतःहून आपसूक कधी चौकशी केलेली नाही. आणि काही समस्या अशा आहेत की ज्या सगळ्यांना माहिती आहेत. कोणत्या समस्या तरी? त्या म्हणजे आता कामोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेट्रोल पंप नाही आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल पंप नाही हे काही सिक्रेट नाही आहे आणि ही गोष्ट काय प्रत्येक माणसाने येऊन त्यांना सांगण्याची गरज असावी असं तर मला वाटत नाही. रस्त्याची समस्या आहे, ज्या समस्या आता मी स्वतःला इंट्रोड्यूस करताना ऍज अ नागरिक म्हणण्यापेक्षा मला वाटतं की आम्ही टॅक्स करदाते म्हणून जन्माला आलोय असं माझं एक साधारण हे झालेलं आहे. मालमत्ता कर असू दे किंवा प्रत्येक प्रकारचा कर असू दे, आणि त्याप्रमाणे जेव्हा आम्ही कर भरतो त्यावेळेस प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार असला पाहिजे की आपण तो नागरिक ज्यावेळेस तुमच्या संविधानानुसार जे काही हक्क दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमची समस्या मांडताय
उदाहरणार्थ आता रस्त्याच्या खड्ड्याचा, म्हणजे आमच्या जिथे राहतो तिकडे गोकुळ डेअरीच्या ठिकाणी एक रस्त्यावर खड्डा होता आणि तो खड्डा बरेच दिवस म्हणजे तो जातच नव्हता खड्डा. 5 वर्ष जर तो खड्डा जात नाही आहे तर त्याचा अर्थ काय होतो? आणि या लेवलपर्यंत ज्यावेळेस आपण तक्रार मांडतो, पनवेल महापालिकेच्या पोर्टल तक्रार मांडतो, तर तो कुणालाही विश्वासात न घेता तो खड्डा म्हणजे मुजवला पण जात नाही, ती तक्रार क्लोज केली जाते. म्हणजे अशा पद्धतीच्या समस्या आहेत. मालमत्ता करा संदर्भात तुम्ही आता विषय काढला. काही संघटनांनी मालमत्ता कर कमी करून देऊ असं यासाठी आंदोलन केलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं, ते यशस्वी झालेत का? तो सध्या न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. फार वेगवेगळ्या संघटनांनी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. शेवटी न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्यानुसार आपण विश्वास ठेवून आहे. आणि एक साधी गोष्ट आहे की ज्यावेळेस जर महापालिका अस्तित्वातच आलेली नव्हती, त्या काळाचा जो काही त्यांनी कर लावलेला आहे तो कदाचित अवाजवी आहे असा निष्कर्ष निघला पाहिजे. त्याच्यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर जो काही कर लागलाय त्याच्यामध्ये फार मोठ्या समस्या आहेत की कर लावताना त्या कराचं काय प्रमाण आहे, किती लावला पाहिजे, काय समस्या, काय आपण सुविधा देतो आणि त्यानुसार तो त्या प्रमाणामध्ये असला पाहिजे. मुळात महापालिका किंवा ही सरकारी कुठली संस्था ही प्रॉफिट मेकिंग संस्था असता कामा नये. हे काय प्रायव्हेट बिझनेस एरिया नाही आहे. आणि आपण बघतो महापालिकेचं, पनवेल महापालिकेचं बजेट म्हणा किंवा कुठल्याही महापालिकेचं, खास करून पनवेल महापालिकेच्या बजेटमध्ये थोडंफार मी मध्यंतरी लक्ष दिलं होतं, तर फार मोठ्या प्रमाणात प्रॉफिट दाखवलं. तर प्रॉफिट दाखवण्याची काही गरज नाही. महत्वाचं म्हणजे ह्या महापालिका लोकांना सेवा सुविधा देण्यासाठी आहे. मालमत्ता करासोबतच इतर कोणत्या समस्या जाणवतात वसाहतीला? मालमत्ता कर आहे, पेट्रोलचं आहे, रस्त्याच्या खड्ड्याचं आहे, पाण्याचं. आता दिवाळीच्या ज्यावेळेस ज्यावेळेस फार मोठा सण आहे, म्हणजे सगळ्यात मोठा सण आपण म्हणून ज्या सणाला मान देतो, आणि त्या दिवशी जर लोकांना आंघोळीसाठी जर पाणी अवेलेबल नसेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन वाईट काय असतं? म्हणजे आपण काय करतो नक्की? दुसरं, आता या ज्या ठिकाणी आपण इकडे आहे, तलोजा पासून जवळच्या एरिया आहे, इकडे ज्यावेळेस केमिकल ट्रीटमेंट एवढे प्लांट आहे, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीज एवढे आहेत, ऑलमोस्ट आठवड्यातून एकदा, दोनदा, महिन्यातून 2-4 वेळा प्रत्येक कोणी ना कोणतरी सांगत असतं. म्हणजे चर्चेत असतो हा मुद्दा, प्रदूषणाचा मुद्दा आहे. प्रदूषणामध्ये 2 प्रकारचे आपण कन्सिडर केले पाहिजे. एक जे कन्स्ट्रक्शन कामामुळे जे धूळ वगैरे उडते तो एक वेगळा मुद्दा झाला. म्हणजे प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न केले असं तरी काय वाटत नाही. जर प्रयत्न केले असतील तर तसं त्यांनी दाखवलं पाहिजे. केमिकल ट्रीटमेंट प्लांट ज्यावेळेस इंडस्ट्रियल एरिया एवढ्या जवळ असताना केमिकल ट्रीटमेंट प्लांट जर नसेल तर मग बाकीचे काय प्रयत्न? ते पाणी वगैरे, फवारणी वगैरे, हे सगळी थूकपट्टीची कामं झाली. केमिकल जे हार्मफुल जे केमिकल आहे त्यामुळे कॅन्सर किंवा श्वसनाचे रोग किंवा आणखीन बऱ्याच प्रकारचे रोग लोकांना होणार आहे. आणि पॉप्युलेशन डेन्सिटी कामोठा किंवा कळंबोली ह्या एरियाची फार जास्ती आहे. त्यामुळं ज्यावेळेस ह्या समस्या येतील लाखोच्या संख्येने लोक आजारी पडण्याची शक्यता. आता आपला मुद्दा काय आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यासाठी काम केलंय का, हो किंवा नाही मध्ये उत्तर? स्थानिक लोकप्रतिनिधींना काम जेवढं अपेक्षित आहे तेवढं केलेलं नाही. ज्या काही समस्या, जसं रोडचं असेल, त्या मुद्दे मांडतात. ते काय, ज्या गोष्टी नॅचरली व्हायला पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये टॅक्स आहे, ते कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्याच्यामधून, हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचं जे काही विशेष सर्कल आहे त्याच्या तिथं ज्या ठिकाणी फायदा होतो ते कामं केलेत. पण ज्या ठिकाणी त्यांना मेहनत करायची आहे, मुद्दे व्यवस्थित मांडायचे, पाणी प्रश्न आज आपला पाणी प्रश्न असो किंवा पेट्रोल पंपाचा प्रश्न असो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथं साधारण नागरिक किंवा जे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याची ताकद कमी पडते. या लोकांनी जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांनीच तो मुद्दा मांडला पाहिजे होता आणि त्याच्यावर तो लावून धरला पाहिजे होता. जर तसं धरला असता तर आज आजच्या तारखेला कामोठ्यामध्ये पेट्रोल पंप अवेलेबल झाला असतं. केमिकल ट्रीटमेंट प्लांट हा एका एरियाचा प्रॉब्लेम नाही आहे. आता नवीन रिपीट अभी सुबह से लेके अभी 3 टैंकर आ गया। टैंकर का पानी क्यों पीना पड़ रहा है आपको? म्यूनसिपालिटी प्रेशर ही नहीं देते। आपके यहाँ पे नगर सेवक कौन थे आपको पता है? हेमलता हेमलता जी। तो ये समस्या लेके आप उनके पास गए 2 थे? बार बताया, उनके आदमी को बताया, उनको नहीं बताया। द्वारिकर साहब है ना, हाँ। उनको बताया। तो वहाँ उन्होंने एक बार आके गए, आने के बाद हमको 5 टैंकर उन्हें भेज के भी दिया। ये बात को 1.5 साल हो गया। अभी उसके बाद आपने कुछ ड्रेनेज का प्रॉब्लम है, मेन रोड पे ड्रेनेज का प्रॉब्लम है। अच्छा, ड्रेनेज, बारिश आता है, पूरा पानी, रोड का पानी बिल्डिंग में आता है। और ये कौन सी समस्या है यहाँ पे? बहुत समस्या है। अभी समझ लो कि ये अपना परेल एरिया है, कामोटे बोले तो परेल एरिया, और तो क्या बोल सकते हैं। तो इस बार कुछ बदलाव चाहते हैं आप? सब पब्लिक सोचेगा तो बदलाव होएगा। हमारे सोचने से, अकेले सोचने से कुछ होएगा नहीं। बदलाव के लिए ज्वाइंट सब मिलके करना पड़ेगा। एक महत्वाचे, जर आतापर्यंतची जी कामं झाले, फक्त ती कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याचा मेंटेनन्स हा जो गॅरंटी काय रोडची वगैरे ही व्हायला पाहिजे. कारण रोड बनवल्यानंतर काय 2-4 महिना खड्डे पडतात,
त्याची मेंटेनन्स बरोबर नाही. आता इथं कामोठ्याला गार्डनची फार लोकसंख्या वाढल्यामुळे गार्डन फार महत्वाचे, कारण सगळ्या रस्त्यावरती क्राऊड वगैरे होतो, तो एक महत्वाचा आहे. पाण्याची एक समस्या आहे. पाणी लोकांना दिवसाआड कधी कधी 3-3, 4-4 दिवस बऱ्याचशा ठिकाणी टँकर्स तुम्ही वगैरे झाले. ह्या समस्या घेऊन तुमच्या नगरसेवकांकडे गेलात का? नाही, नगरसेवकाला पाठीमागे आम्ही भेटलेले आहे घरातला मग ती वगैरे, समस्या- ते त्यांनी आश्वासन वगैरे देतात. पण हे कसं होतं, निवडणूक आले त्यावेळेसच ते बोलले जातात. प्रॉब्लेम असा बरं, एकदा रोड झाल्यानंतर तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. त्या रोडची गॅरंटी काय, 10 वर्ष 5 वर्षामध्ये तो मेंटेन झाला पाहिजे. किंवा एखादी सुविधा दिल्यानंतर नागरिकांना गार्डनची द्या, पाण्याची द्या, ते मेंटेन व्हायला महत्वाचं आहे. प्रवासाची सुविधा आहे का इकडे प्रवासाची सुविधा इन सेन्स म्हणजे इथून कुठे जाण्यासाठी वगैरे, जाण्यासाठी वगैरे? हा प्रवासाची बसेस वगैरे इथून हे नाही, पण ती व्हायला पाहिजे. ते सिनियर सिटीजनचा जो भाग आहे, या काय फॅसिलिटी आहेत त्या उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण इथे कसं आहे, एखादी स्कीम आल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन इतकं आहे ना, तर माणूस इरिटेट होऊन अफोर्ड करत नाही, अशी परिस्थिती आहे. तर सगळ्या लोकांना ते मिळालं पाहिजे. मालमत्ता कर जो आकारला नाही, जातो मालमत्ता करामध्ये एवढ्या प्रयत्न केले, काही थोडीफार लोकांनाही मिळालं, पण अजून याच्यात 100% काहीतरी व्हायला पाहिजे. सध्या कामोठे वसाहतीला कोणत्या समस्या भेडसावतायत का? आणि जर त्या असतील तर तुम्ही तुमच्या नगरसेवकांपर्यंत त्या समस्या घेऊन गेला होतात का? आमच्याकडं सध्या पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. उद्यान नाही आहे. हे आहे तर म्हणतात बिल्डरचंच आहे, विकायचं आहे सिडकोचं. ती एक समस्या आहे. आतापर्यंत तुम्ही ह्या समस्या घेऊन तुमचे जे लोकप्रतिनिधी होते हा. त्यांच्यापर्यंत गेला होता? ते आम्ही लोकप्रतिनिधी, आम्हाला माहीतच नाही कोण आहे तर. मतदान केलंय? मतदान केलंय. मग मागच्या वेळेला तुम्हाला हा. मतदान केलं असेल हो. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाही, येतच नाही तर माहिती कसं होणार? पण तुम्ही पण कधी त्यांना हा, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? संपर्क साधायचा कुठं, इथं दिसतच नाही ते कुठं या एरियामध्ये. तर मग याही पण माहिती नाही आम्हाला, नेमका चेहरा पण बघितला नाही आम्ही. नगरसेवकाला तुम्ही ओळखतच नाही. ओळखतच नाही. त्याच्यामुळे तुमच्या असलेल्या आहे समस्या- समस्या आहे तशाच आहेत. काका काय सांगाल, तुमच्या इथे नगरसेवक कोण आहेत, तुम्ही ओळखता का? आता होते. इथे प्रभाग 13 मधून 4 नगरसेवक निवडून गेलते. त्याच्यापैकी विकास घरत ही व्यक्ती आम्हाला भेटत होती, हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र बांधून देऊन आमच्या अडचणी सोडवतात. बाकी नगरसेवक इकडे कधी फिरकलेच नाही. तुमच्या काय काय अडचणी आहे? आता बघा, हे रस्ता व्यवस्थित नाहीये. ते आता माझ्या सहकार्याने सांगितलं, त्याला मी डांबर टाकत नाही. पाण्याच्या समस्या आहे. नवी मुंबई आपल्या म्हणजे कामोठे, खारघर आणि कळंबोली यांच्याशी दुजाभाव करते पाणी देण्यात. ती समस्या सुटली पाहिजे आणि आरोग्याच्या समस्येवर विचार झाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात काय पालिकेने काम केलंय का? ज्येष्ठ नागरिकांसाठी काही काम केलेलं नाहीये. कोणत्या- मी ज्येष्ठ नागरिक संघटना कामोठे सेक्टर उपाध्यक्षच आहे, पण अजून पनवेल महानगरपालिका ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीच काम करत नाही. तर त्यांनी त्यांचं काम करावं आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त विरंगुळा केंद्र बांधून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन असतो, त्या दिवशी नाट्यगृहामध्ये पूर्वीचे लोक महानगरपालिका कार्यक्रम घेतात, ज्येष्ठांना बोलवतात, ते त्यांनी आयोजित करावं अशी माझी इच्छा आहे. आरोग्यासंदर्भात काही यंत्रणा आहे का पालिकेची? आहेत, पण त्या पुरेशा नाही आहेत. त्याच्यात अजून सुधारणा होणे जरुरी आहे. 15 तारखेला निवडणूक होत आहे पालिकेची. तुम्हाला काय वाटतं, यंदा बदल होईल की जे सत्तेवर होते त्यांनाच पुन्हा लोक संधी देतील? बहुतेक बदल व्हायला पाहिजे, कारण सत्तेवर असणाऱ्या लोकांनी पाठीमागल्या 5 वर्षामध्ये काहीच कामं केलेली नाही. मी कामोठ्यात 2013 पासून राहतो. कोणत्या कोणत्या समस्या भेडसावतात? कामोठ्यामध्ये मेन महत्वाची रस्त्याची समस्या आहे. रस्त्याच्या समस्येला कामोठ्यात नुसते नाही डांबर टाकतात तर नुसते थिगळे मारतात, पूर्ण डांबर रस्त्याला टाकत नाही. दुसरी पाण्याची समस्या आहे. नवी मुंबईवाले म्हणतात तर कामोठ्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळेस पाणी कमी येतं आणि त्याच्यामुळे लोकांना फार त्रास होतो. सोसायटीतल्या लोकांना, सोसायटीचे लोक लाख लाख रुपये वर्षाचं महिन्याचं बिल भरतात, तरी पाण्याचा फार मोठा त्रास आहे. तुम्ही कुठल्या प्रभागात राहता कामोठ्यामध्ये? आम्ही सेक्टर 18ला राहतो. मी इथे कोण नगरसेवक होते हे तुम्हाला माहिती आहे? अरुण भगत होते वाटतं. अजून दुसरे कोण माहिती. पण या समस्या घेऊन तुम्ही कधी नगरसेवकांपर्यंत गेला होता का? आता बऱ्याच 4-5 वर्षामध्ये जवळजवळ नगरसेवकाचं अस्तित्वात नाही ते कोरोना नंतर. त्याच्या अगोदर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता. आता या 1 वर्षामध्ये पाण्याचा जास्त प्रॉब्लेम झालेला आहे.
मालमत्ता कर जो आकारला हा जातो, त्या- मालमत्ता कर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यापैकी पनवेल महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर जास्त आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोला सर्व्हिस टॅक्स भरावा लागत होता आणि पनवेल महानगरपालिकेला प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागत होता. याच्यावर कुठल्याच प्रकारे सरकारने विचारविनिमय केलेला नाही. त्याच्यामुळे इथं फार मोठा लोकांचा भ्रम आहे. यापूर्वी तुमच्या इथे नगरसेवक कोण होते तुम्हाला माहिती आहे का? नाही, नगरसेवक तर आम्हाला काही माहित नाही. आम्ही नगरसेवकडे गेलो नाही, पण वेळोवेळी इथं ज्या समस्या मानत राहिलो त्याचे काही निरसन झालेलं नाही. गार्डनचा पण प्रश्न पहिल्यापासून इथं आहे 2020 पासून. तर आता थोडे थोडे झाडं वगैरे, इथं पाणी नाही, हिरवळ नाही, सगळं गार्डन मध्ये सगळा धूळ असतो. मधून मधून महानगरपालिकाचे काम करते पाण्याचं, परंतु पाणी मेन प्रश्न, पाणी गार्डनला पाणी पण नाही. पालिकेमध्ये तरी ह्या समस्या मांडण्यासाठी कधी गेला होता? पालिकेमध्ये 1-2 वेळेस गेलो होतो आम्ही, मग तिथून पण ते तुमच्या- म्हणजे करू होईल असं टोलाटोलीचे उत्तर आले. यावेळेला काय निर्णय घेतलाय तुम्ही? आहे तेच चित्र ठेवायचं की चित्र बदलायचं? चित्र बदलणार आता यावेळेस. काय पर्याय आहेत तुमच्याकडे सध्या चित्र बदलण्यासाठी? पर्याय का काय, वोटिंग दुसरं काय, तेवढाच पर्याय आहे. त्यांना त्या त्यांनी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्न केले आणि त्यांच्यासाठी आमचा सपोर्ट आहे. कोणत्या कोणत्या समस्या सोडवतील असं तुम्हाला ते वाटतं? ते आम्हाला फक्त मेन पाणी, रोडचं काम तर कालच झालंय आणि गार्डनचं काम झालं, म्हणजे बाकीचं आम्हाला पाहिजेच ज्येष्ठ काय. नागरिकांना कोणत्या समस्या भेटतात? ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना आम्ही सांगितलं होतं की इथं आम्हाला थोडस कुठंतरी आसाड करून द्या, शेड म्हणा, बसायचं म्हणा. पालिकेच्या माध्यमातून काय आहेत का तुम्ही म्हणजे अजून नाही, आम्हाला अजून पालिकेने नाही दिलं आणि हे जाधव साहेब म्हणजे आपण करू, अजून त्यांच्याकडे सत्ताच नाही, त्याच्यामुळं ते करू म्हणतायत. खरं आहे, पण आता बघू कधी होईल काय. यावेळेला म्हणजे सत्ता बदल करण्याचा निर्णय हा, तुम्ही- सत्ता बदल होणार आणि करणार आमच्या पद्धतीने. जेवढी काय आपले जाधव साहेब आहेत ते त्यांच्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात आणि कामं पण करतात. तर त्याच्यासाठी आम्हाला त्यांचे जे मिसेस आहे ते आता वार्डमधून उभे आहे. कुठल्या पक्षातून त्या उभ्या राहणार आहेत? उभा टाकाय ना, मला माहिती. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण कामोठे वसाहतीमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल त्यांनी आपल्याशी चर्चा केली. कॅमेरामन आसिफ सईद, दीपक घरत, पनवेल.